नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंधुताई सकपाळचे माहिती पाहणार आहोत। सिंधुताईंचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 मध्ये झाला। वर्धा जिल्ह्यातील पिंपरी मेघे गावात आणि ब्रिटिश भारतातील बेरार येथील अभिमन्यू साठे या गुराख्याच्या घरी झाला। एक अवांछित मुलं असल्याने त्यांचे नाव चिंदी म्हणजेच फाटलेल्या कपड्याचा तुकडा ठेवले, पण ही चिंदी अनेक फाटक्या ठिगळांना जोडते याचा त्यावेळी कोणी विचारही केला नसेल। अत्यंत गरिबी, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि लवकर लग्न यामुळे त्यांना 4थी इयत्ता उत्तीर्ण झाल्यानंतर शाळा सोडावी लागली। सपकाळ यांचे वयाच्या 9व्या वर्षी श्रीहरी सपकाळ यांच्याशी लग्न झाले, जे त्यांच्यापेक्षा 26 वर्षांनी मोठे होते। लग्नानंतर त्या वर्ध्यातील सेलू येथील नवरगाव गावात गेल्या। हे लग्न फार काळ टिकले नाही आणि वयाच्या 20व्या वर्षी त्यांना त्यांच्या मुलीसोबत नवऱ्याने सोडून दिले। विवाह वयाच्या 9व्या वर्षी वयाने 26 वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला। घरी प्रचंड सासूरवास होता। कुटुंबात शैक्षणिक वातावरण नाही। जंगलात लाकूडफाटा शेण गोळा करताना सापडलेले कागदाचे तुकडे माई घरी आणायच्या आणि उंदराच्या बिळात लपवून ठेवायच्या। क्वचितच घरी एकट्या असल्या तर त्या अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत। 18व्या वर्षापर्यंत माईंची 3 बाळंतपणे झाली। त्या 4थ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला। तेव्हा गुरे वळणे हाच व्यवसाय असायचा। गुरे ही शेकड्याने असायची। त्यांचे शेण काढता काढता बायकांचे कंबरडे मोडायचे। शेण काढून बाया अर्धमेल्या राहायच्या, पण त्याबद्दल कोणतीही मजुरी मिळायची नाही। रस्त्यावर मुरुम फोडणाऱ्यांना मजुरी, पण शेण काढणाऱ्यांना नाही। या शेणाचा लिलाव फॉरेस्टवाले करायचे। इथे सिंधुताईंनी बंड पुकारले आणि लढा सुरू केला। त्यामुळे या लिलावात ज्यांना हप्ता मिळायचा त्यांच्या हप्त्यावर गदा आली। हा लढा जिंकल्या, पण त्यांना या लढ्याची जबर किंमत चुकवावी लागली। बाईच्या या धैर्याने गावातील जमीनदार दमडाजी असतकर दुखावला गेला होता। जंगल खात्याकडून येणारी मिळकत बंद झाली होती। दमडाजीने सिंधुताईंच्या पोटातील मूल आपले असल्याचा प्रचार सुरू केला। नवऱ्याच्या मनात त्यांच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला आणि पूर्ण दिवस भरलेल्या ताईंना त्याने बेदम मारून घराबाहेर काढले। गुरांच्या लात्या बसून मरतील म्हणून तशा अर्धमेल्या अवस्थेत त्यांना गोट्यात आणून टाकले। त्या अवस्थेत त्यांची कन्या जन्माला आली। नवऱ्याने हकलल्यानंतर गावकऱ्यांनीही हकलले। माराने अर्धमेल्या झालेल्या सिंधुताई माहेरी आल्या, पण सख्या आईनेही पाठ फिरवली। परभणी, नांदेड, मनमाड रेल्वे स्टेशनवर सिंधुताई भीक मागत हिंडायच्या। चतकोर भाकर, उष्टावलेले एखादे फळ हाती लागेल म्हणून रात्रभर रेल्वे रुळाच्या कडेने फिरायच्या। एकदा जळगाव जिल्ह्यातील पिंपराळा स्टेशनवर त्यांनी आत्महत्येचाही प्रयत्न केला, पण लहान मुलीचा जीव घेतला तर पाप लागेल म्हणून मागे फिरल्या। मग पुन्हा भीक मागत पोट भरणे सुरू झाले। सिंधुताई दिवसभर भीक मागायच्या आणि रात्री स्टेशनवरच झोपायच्या, पण तिथे त्यांनी कधीच एकटे खाल्ले नाही। स्टेशनवरच्या सगळ्या भिकाऱ्यांना बोलावून त्या मिळालेल्या अन्नाचा काला करायच्या आणि मग सर्व भिकारी एकत्र बसून जेवायचे। त्यांनीच 21 वर्षाच्या ताईंना संरक्षण दिले। 2 दिवस काहीच भीक मिळाली नसल्याने त्यांच्या लक्षात आले की तिथे कायम राहता येणार नाही, म्हणून शेवटी सिंधुताईंनी स्मशान गाठले। तर ह्या पुढील कथा आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।